हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन. छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळच्या स्मृतीस्थळावर हजारो शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी येणार. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दर्शन घेण्यासाठी रांगेची व्यवस्था. डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाणांनी मॉर्निंग वॉकच्या वेळेला मतदारांशी संवाद साधला. भागशाळा मैदानामध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. पुण्यामधल्या ब्राह्मण समाजानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचाही माहितीला पाठिंबा. नागपुरातील पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाची घोषणा. उल्हासनगरमधल्या मराठा समाजाचा ओमी कलानी यांना जाहीर पाठिंबा. मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानंतर मराठा सामाजिक संस्थेनं दिलं लेखी पत्र. जळगावच्या एरंडोल मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉ. संभाजीराजे पाटील यांना स्वातंत्र्यवीर सावरकर ॲपे रिक्षा युनियनचा पाठिंबा. प्रचार कार्यालयामध्ये भेट घेत बहुसंख्य मतांनी निवडून येण्याचा व्यक्त केला विश्वास. नागपुरात पिकअप टेम्पोच्या बोनेटवर उभं राहून उमेदवाराचा प्रचार. प्रमोद घरडेंचा टेम्पोच्या बोनेटवर उभं राहून मतदारांशी संवाद. घरडे उमरेडमधून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात. पाथरीमध्ये अपक्ष उमेदवार बाबाजानी दुर्राणींकडून शेवटच्या टप्प्यामध्ये जोरदार प्रचार सुरू. दुर्राणी यांच्याकडून गावांमध्ये भेटीगाठी घेत मतदारांना आवाहन. धाराशिवमधल्या मनसे कार्यकर्त्यांकडून अमित ठाकरेंसाठी तुळजाभवानीला साकडं. अमित ठाकरेंच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचं तुळजाभवानीला साकडं. गंगाखेड मतदारसंघामध्ये रत्नाकर गुट्टे आणि धनगर नेते विठ्ठल रबदडे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक. विठ्ठल रबदडे यांच्याकडून गुट्टेंवर खालच्या पातळीवर टीका. काँग्रेसच्या बंडखोर अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांचं 6 वर्षांसाठी निलंबन. सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्यानं कारवाई. फडणवीस शिंदे ही सर्व अदानींचीच माणसं, सामनातून निशाणा. मुंबई अदानीला पूर्णपणे गिळायची आहे, तर मोदींच्या दौलतीचा रखवालदार अदानी सामनातून घणाघात. उद्या म्हणतील शरद पवारांना मीच तिकीट दिलं. शरद पवारांचा अजित पवारांना टोला. दरम्यान पक्षाचा अध्यक्ष मी, तिकीट देण्याचा अधिकार अजितदादांचा कसा? पवारांचा सवाल. शरद पवारांनंतर मीच वाली. गेल्या वेळेला साहेबांना मतदान केलं, यावेळेला मला कला. लोकसभेला गंमत केली, आता गंमत केल्यास तुमचीच गंमत होणार. अजित पवारांचं बारामतीमध्ये वक्तव्य. मी वाली म्हणून चालत नाही, ते लोकांनी ठरवावं लागतं. साहेबांनंतर मीच वाली या अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांचा टोला. आमचा पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये नाही, कुणाच्या नंतर मी असं भाष्य करणं माझ्या संस्कारामध्ये नाही. अजितदादांच्या वाली वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंचा निशाणा. वाईमधल्या सभेमध्ये भाषणादरम्यान शरद पवारांना चिठ्ठी गद्दाराचं काय करायचं? पत्रातून विचारणा. गद्दाराला पाडा 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 म्हणत शरद पवारांचं उत्तर. देवळाली मतदारसंघामध्ये शिवसेनेचा सरोज अहिरेंना पाठिंबा. अजित पवारांनी वाचलं शिंदेंच्या पाठिंब्याचं पत्र. राजू कारेमोरे उदार झाले पाहिजेत, ते द्यायला तयार आहेत. तुमसरचे माहितीचे उमेदवार राजू कारेमोरेंवर जयंत पाटलांची टीका. 500,000 रुपयांसाठी 5 वर्षांची जहागिरी देऊ नका, जयंत पाटलांना विधान. इंदापूरमध्ये मला एकटं पाडण्याचा प्रयत्न स्वार्थी लोकांनी केलाय. माझ्या मागे अजित पवार, नाव घ्यायला काही हरकत नाही. इंदापूरचे पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य. काँग्रेसच्या योजना पैसे नसल्यानं बंद पडण्याच्या मार्गावर. कर्नाटकमध्ये त्यांचे मंत्री गॅरंटी बंद करायला सांगतात. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींची राहुल गांधींसह काँग्रेसवर टीका. शरद पवारांच्या टीकेला मी उत्तर देऊ शकत नाही. पवारांनी गद्दार शब्द वापरला, पण माझी बांधिलकी जनतेशी. शरद पवारांच्या टीकेला दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया. काम केलंय भारी, लुटलीये तुजोरी, आता पुढची तयारी. उद्धव ठाकरेंची जाहिरातीवरून मुख्यमंत्री शिंदेंवर टीका. 2.5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही एवढा पैसा आणला कुठून? ठाकरेंचा सवाल. नाना भाऊ, महाराष्ट्रामध्ये काय बनणार हे तुम्हाला माहिती आहे. नाना पटोलेंचा अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदासाठी होकार. तुम्ही एक आमदार दिले नाही तर अडचण येणार. नाना पटोलेंचं मतदारांना आवाहन. लक्षात घ्या, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातच सरकार येणार. वरळीमधल्या सभेमध्ये संजय राऊत यांचं विधान. 2019 मध्ये मी असतो तर मुख्यमंत्रीपद नको असं म्हटलं असतो. नाशिकमधल्या भाषणामध्ये राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला. चांगल्या कामांमध्ये काळी मांजर घालण्याचं काम राज ठाकरे करतात. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर विनायक राऊतांचं उत्तर. पंकजाताईला राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा पाहायचंय. बीडच्या विकासाचा मागच्या 5 वर्षांचा स्पीड ब्रेकर काढायचाय. बीडमधल्या भाषणामध्ये माजी खासदार प्रीतम मुंडेंचं विधान. ज्यांनी घटनेची ऐशी तैशी केली तेच आता घटना घेऊन विषारी प्रचार करतायत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची सांगलीच्या मिरजेमधल्या सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये राहुल गांधींवर टीका. तुम्ही कितीही गुलाबी जॅकेट घातले तरी तुम्ही गद्दारीचा रंग कसा लपवणार? खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर नाव न घेता निशाणा. शिरूर हवेलीचे मवियाचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ सभा. जळगावमधल्या रावेर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस विरुद्ध वंचित बहुजन आघाडी संघर्ष पेटला. काँग्रेस उमेदवार धनंजय चौधरी यांच्या घरासमोर
शमीभा पाटील यांचा ठिया. शमीभा पाटील यांना भाजपकडून पैसे पुरवल्याचा केला होता आरोप.